माणुसकीला काळीमा फासणारी घटना, ग्रामपंचायत व प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आरोप, एसवी सामाजिक संस्थेची चौकशी व कारवाईची मागणी. कोकळेतील मनोरुग्ण महिला वर्षभरापासून शेतातील पाईपमध्ये वास्तव्यास, प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप. कवठेमहांकाळ जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे गावात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कोकळे येथील यल्लमादेवी पुलाखाली असलेल्या परिसरातील शेतातील सिमेंटच्या पाईपमध्ये एक मनोरुग्ण तरुणी सुमारे 1 वर्षापासून वास्तव्यास असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एसवी सामाजिक संस्थेला कोकळे येथील शेतकरी शांतीराम मोहिते यांनी याबाबत माहिती देत संस्थेच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता संबंधित महिला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेतातील पाईपमध्ये राहत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी गावचे सरपंच विजयभाऊ तोडकर, स्थानिक ग्रामपंचायत तसेच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी या गंभीर प्रकरणाची वेळेत दखल घेतली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एसवी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत लोखंडे यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत, सरपंच आणि महिलेच्या नातेवाईकांची चौकशी करून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसेच अशा प्रकारच्या घटना कुठेही घडल्यास संबंधित पोलीस अधिकारी, ग्रामपंचायत आणि सरपंच यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान संबंधित महिलेला तातडीने वैद्यकीय उपचार, सुरक्षित निवारा आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक स्तरातून होत आहे. वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. मी श्रीकांत लोखंडे, एसवी सामाजिक संस्था, MIDC कुपवाड. जे संस्था फक्त स्पेशली मनोरुग्णांसाठी काम करतात. जे बेघर आहेत, रस्त्यावर भटकणारे जे घटक आहेत, जे दुर्लक्षित, जे नातेवाईकांकडून आणि पोलिसांकडून, त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडून, त्यापैकी एक अशी घटना आपल्या निदर्शनास आलेली आहे आणि हे आणून दिलेलं आहे. कोकळे गावची जे एक शेतकरी, ही घटना कोकळेगावची आहे. कोकळेगाव कवठेमहांकाळ तालुका, त्याच्याकडे परिपूर्ण ग्रामपंचायतीचं म्हणजे सरपंचाचं दुर्लक्ष आहे. गेल्या 1 वर्षापासून ती महिला अशा ठिकाणी राहत आहे की तिथं कोणीही राहू शकत नाही. एक वड्याची पाईप आहे शेतामध्ये, त्या पाईपमध्ये ती महिला गेल्या वर्षापासून राहत आहे आणि ह्याला जबाबदार म्हणजे तिथले सरपंच आणि त्याचबरोबर कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे PI. ह्याच्या मागचं कारण सगळ्याला फक्त पैसे खाण्याचं पडलेलं आहे. पोलीस स्टेशनला नुसतं पैसे खाण्याचं पडले, पण एखादी गरीब कुटुंबामधलं जर एक मनोरुग्ण जर रस्त्यावर फिरत असेल, एक बेघर रस्त्यावर जर फिरत असेल, तर त्याच्याकडं परिपूर्ण ह्या पोलीस स्टेशनचं आणि ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत आहे. तर इथून पुढे सांगली जिल्ह्यामध्ये कुठंही जर अशी बेघर सापडली आणि जर ते आमच्या नजरेत आली, तर ज्या त्या हद्दीमधल्या पोलीस स्टेशनचे जे PI आणि ग्रामपंचायत यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतोय आणि थांबतोय. धन्यवाद.